तर जय भवानीवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला। धाराशिवला जात आहात, भवानी मातेचं दर्शन घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही तर किमान नाव तरी घ्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मोदींनी जय भवानी म्हणावं, आम्ही वाट पाहतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही। निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल, तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी ते कौतुक तरी करा। तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला। आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकस आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल। आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा, माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी, त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ। आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला, नाहीतर नका बोलू। महाराष्ट्र वाट बघतोय, महाराष्ट्र वाट बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।